नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील परिसर अभ्यास भाग 1 या विषयातील वाढ आणि व्यक्तिमत्व विकास हा पाठ पाहणार आहोत। सांगा पाहू, तुम्ही बाळ असतानाचे तुमचे कपडे आणि बूट चपला तुम्हाला आता वापरता येतील का? करून पहा। तुमच्या प्रगती पुस्तकावरील तुमच्या विषयीची माहिती वाचा आणि पुढील सारणीतील रकाने भरा। त्यामध्ये इयत्ता 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी आणि त्यामध्ये उंची, वजन त्या इयत्तांमध्ये असताना किती होते ते या सारणीमध्ये म्हणजेच तक्त्यामध्ये नोंदवायचं आहे। तक्त्यामध्ये नोंदवलेल्या माहितीनुसार आपल्या लक्षात येईल की इयत्तांमध्ये जशी वाढ होत गेली तशीच आपल्या वजन आणि उंचीमध्ये सुद्धा वाढ होत गेलेली आहे। अन्न घेऊन सर्व सजीवांची शारीरिक वाढ होत असते, तशीच आपली ही उंची व वजन जन्मल्यापासून प्रौढावस्थेपर्यंत वाढत राहते। तुमच्या मित्रमैत्रिणींनी त्याच्या विषयी वरील सारणीमध्ये भरलेली माहिती पाहिली तरी असेच दिसेल। काहींची आताची उंची व वजन तुमच्या उंची व वजनापेक्षा जास्त असेल तर काहींची कमी असेल, परंतु त्यांच्या स्वतःच्या 1ली, 2रीतील उंची व वजनापेक्षा ते जास्तच असेल, कारण साधारणपणे 18 वर्षांचे होईपर्यंत सर्व मुलामुलींचे हे वाढीचेच वय असते। सर्वच सजीवांची वाढ होत असते। वाढ होत असताना त्यांचे वजन आणि उंची वाढते। त्याचप्रमाणे मानवाचे सुद्धा आहे। मानव सुद्धा जन्मल्यापासून अगदी 18 वर्षांचा होईपर्यंत त्यांच्यामध्ये वजन आणि उंची वाढत असताना आपल्याला दिसते। सांगा पाहू, बाळ स्वतःच्या हाताने जेवू शकते का? 2 वर्षांच्या लहान मुलांना कपड्यांच्या घड्या घालता येतात का? ही कामे करायला ती केव्हा शिकतात? पुढे दिलेल्या यादीतील तुम्ही कोणत्या गोष्टी करायला शिकला आहात? अजून कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण देऊ शकतो। म्हणजेच बाळ स्वतःच्या हाताने जेवू शकत नाही, 2 वर्षांच्या लहान मुलांना कपड्यांच्या घड्या घालता येत नाहीत। हळूहळू जसजशी ती मोठी होत जातील त्यावेळी या सर्व गोष्टी ते करायला शिकतात। यादीत नाहीत पण तुम्हाला येतात अशा कोणत्या गोष्टी आहेत? म्हणजेच या ठिकाणी काही कृतींची यादी दिलेली आहे, त्यामधील या गोष्टी तुम्हाला जमतात का? आणि या जमत असतील त्याचबरोबर इतरही आणखी काही गोष्टी जमत असतील त्या गोष्टींची सुद्धा तुम्ही यादी करायची आहे। यादी पाहूयात। दोरीवरच्या उड्या मारणे, निबंध लिहिणे, केस विंचरणे, चहा करणे, गाणे, कविता पाठ करणे, पोहणे, गोष्ट सांगणे, सायकल चालवणे, भाषण देणे, पैसे मोजणे, घर आवरणे, पत्र लिहिणे, मैदानी खेळ खेळणे, झाडावर चढणे इत्यादी अशा प्रकारच्या विविध गोष्टी आपल्याला करता येतात। या गोष्टींबरोबरच इतरही आणखी काही गोष्टी असतात त्या आपण करू शकतो आणि या गोष्टी करायला किंवा कृती करायला आपण हळूहळू शिकलेलो असतो। कौशल्य आणि कार्यक्षमता। बाळ लहान असते तेव्हा ते स्वतःची कुठलीच कामे करू शकत नाही। काही हवे असेल तर रडणे आणि हातपाय हलवणे एवढेच त्याला येते, पण काही दिवसांनी शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या हालचालींवर त्याचे थोडे नियंत्रण येऊ लागते आणि विविध हालचालींमध्ये थोडा समन्वय येऊ लागतो। उदाहरणार्थ, पाहिजे त्या दिशेने मान वळवून बाळ वस्तूकडे बघू लागते। एखादी व्यक्ती ओळखीची वाटली तर तिच्याकडे पाहून हसते। हातात वस्तू धरायला शिकते। हातात धरलेली वस्तू तोंडाकडे न्यायला शिकते। कोणीही न शिकवता हालचालींवरील नियंत्रण आणि समन्वय वाढला की आणखीही काही कामे ते आपोआप करू लागते। बाळ सर्व गोष्टी हळूहळू शिकत असते। जसजसे त्याच्या हालचालींमध्ये समन्वय येऊ लागतो तसतसे ते एक एक गोष्ट शिकत असते। उदाहरणार्थ, वस्तू उचलून देणे, चमचा हातात धरून ताटावर आपटून आवाज काढणे, स्वतःच्या हालचालींवर नियंत्रण येऊन एखादी नवीन कृती करायला येऊ लागणे याला कौशल्य शिकणे असे म्हणतात। बाळ पहिल्या वेळी आईला किंवा वडिलांना पाहून आई किंवा बाबा म्हणते किंवा आधार न घेता पहिले पाऊल टाकते तेव्हा सर्वांना काय वाटते? तेव्हा ते काय करतात? स्वतःच्या हालचालींवर नियंत्रण येऊन म्हणजेच व्यवस्थितपणे एखादी कृती करता येणे याला कौशल्य असे म्हणतात। आणि बाळ जेव्हा एखादी कृती स्वतःहून करते तेव्हा आईबाबांना खूप आनंद होत असतो आणि ते आनंदामध्ये टाळ्या वाजवत असतात आणि त्याला प्रोत्साहन देत असतात। हे प्रोत्साहन मिळाल्यानंतर ते बाळ अगदी पुढील कृती करण्यासाठी तयार होत असते। विविध कौशल्ये शिकताना स्वतः बाळाला व इतरांनाही आनंद होतो। ते बाळाचे कौतुक करतात। बाळ त्याच त्या हालचाली पुन्हा पुन्हा करते। असे केल्याने त्या कामांचा बाळाला भरपूर सराव होतो आणि त्याची ताकदही वाढते। हळूहळू बाळ नवीन शिकलेली कामे न चुकता व अधिक सहजतेने करू लागते, म्हणजे बाळाची कार्यक्षमता वाढते। दिवसेंदिवस आपण शिकत राहतो
त्यांच्या आधारे नवीन कौशल्ये आत्मसात करणे सोपे होऊ लागते। उदाहरणार्थ, वस्तू धरायला येऊ लागले की बाळ चेंडू फेकायला शिकू लागते, चालायला येऊ लागले की धावणे, जिना चढणे, फेकलेला चेंडू पकडणे अशा अधिकाधिक कठीण कामे शिकता येतात। त्यात आपल्या रोजच्या जीवनातील आवश्यक अशी कामेही असतात। उदाहरणार्थ, स्वतःच्या हाताने जेवणे, तोंड धुणे, आंघोळ करणे, कपडे घालणे इत्यादी। म्हणजेच वेगवेगळी कामे हळूहळू बाळ शिकत असते आणि तीच कामे पुन्हा पुन्हा केल्यामुळे त्याची कार्यक्षमताही वाढत असते। विकास, आपली वाढ होते तेव्हा आपली उंची आणि वजन वाढते, वयाप्रमाणे आपली शारीरिक ताकदही वाढते, त्याचबरोबर आपण अनेक कौशल्ये शिकत राहतो। अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत असते, यालाच विकास होणे असे म्हणतात। निरीक्षण करा, एखादी गाय किंवा मांजर आपल्या पिलांसाठी काय काय करते, तसेच ते वासरू किंवा मांजरीचे पिलू जन्म झाल्यापासून आपणहून काय काय शिकते याचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न करा। हे प्राणी स्वतःचे अन्न मिळवणे, ऊन पावसापासून व शत्रूंपासून स्वतःचे संरक्षण करणे ही कौशल्ये ते आईकडून हळूहळू शिकतात। त्यानंतर ती आईला सोडून स्वतंत्र जीवन जगू लागतात। प्राण्यांसाठी आवश्यक अशी कौशल्ये अगदीच मर्यादित असतात, त्या मानाने स्वतंत्रपणे जगण्यासाठी आपल्याला खूप काही शिकावे लागते। प्राण्यांना स्वतःचे अन्न स्वतः मिळवता येऊ लागले, ऊन पावसापासून तसेच शत्रूंपासून स्वतःचे संरक्षण करणे या गोष्टी शिकल्यानंतर ते स्वतंत्रपणे स्वतःचे जीवन जगू शकतात। परंतु आपल्याला म्हणजेच मानवाला स्वतंत्रपणे जीवन जगण्यासाठी खूप काही गोष्टी शिकाव्या लागतात। माहिती मिळवा, वाघाची किंवा हत्तीची पिल्ले किती वर्षांची झाल्यावर स्वतंत्रपणे जगू लागतात ही माहिती तुम्ही मिळवायची आहे आणि ती तुम्हाला इंटरनेटवरती उपलब्ध होऊ शकते। तुलना करा, फुटबॉल खेळणे, लगोरी खेळणे, स्वयंपाक बनवणे, इस्त्री करणे, किरकोळ किराणा सामान आणणे, आजारी व्यक्तींची शुश्रूषा करणे, सारांश लेखन करणे अशी कामे तुम्ही करू शकता का? मतदान करणे, वाहन चालवणे ही कामे करण्याची कायदेशीर परवानगी ठराविक वयातच असते, ती तुम्ही करू शकता का? मतदान करणे किंवा वाहन चालवणे यासाठी 18 वर्षांपेक्षा जास्त वय असणे गरजेचे आहे आणि हे वय झाल्याशिवाय हे परवानगी कायदेशीररित्या आपल्याला मिळत नाही। त्यामुळे लहान मुलांना ही कामे जरी जमत असली तरी सुद्धा त्यांना ती करता येऊ शकत नाहीत। जरा डोके चालवा, आपण या पाठात आतापर्यंत अनेक कौशल्यांचा उल्लेख केला, त्यांपैकी कोणकोणती कौशल्ये तुम्हाला नाही आली तरी चालेल, कोणती कौशल्ये आवश्यक आहेत या विषयावरती तुम्ही चर्चा करायची आहे आणि ठरवायचे आहे। विचार करा, तुम्हाला कोणती कामे करायला आवडतात, पुढे कोणती करायला आवडतील, कोणत्या गोष्टी तुम्ही कधी कधी फक्त मनोरंजनासाठी कराल, कोणत्या गोष्टी तुम्हाला रोजच्या रोज व्यवसाय म्हणून करायला आवडतील। चालण्या धावण्यासारखी सुरुवातीची काही कौशल्ये आपल्यात वयाप्रमाणे आपोआप येत असतात, परंतु नंतरची अनेक कौशल्ये आपल्याला कोणीतरी शिकवावी लागतात। आपले आई वडील, शिक्षक, इतर मोठी माणसे या सर्वांकडून आपण अनेक कौशल्ये शिकत असतो। जितकी जास्त कौशल्ये आपण आत्मसात करतो तितकेच आपले इतरांवर अवलंबून राहणे कमी होते। तरीही आपले प्रत्येक काम आपण स्वतः करतो असे कधीच होत नाही। उदाहरणार्थ, प्रत्येक व्यक्ती स्वतःचे कपडे शिवत नाही किंवा स्वतः शेती करत नाही, परंतु स्वतःची कामे पूर्ण होतील याची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकले पाहिजे। म्हणजेच जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्वच बाबी आपल्याला येतात असे नाही, तर काही बाबी इतरांकडून करून घेणे किंवा इतरांच्या मार्फत करणे हेही शक्य असते। जरा डोके चालवा, सायली 6वीत आहे, तिचा वर्ग सहलीला जाणार आहे, आई सर्वांसाठी लाडू करून देणार आहे, पण तिला सायलीची मदत हवी आहे, त्यासाठी सायली आईला कोणकोणती मदत करू शकेल? या ठिकाणी आई सायलीला काहीतरी सांगत आहेत ते पाहूया। यादी घेतली ना? हो, पिशवीत ठेवली आहे। आईने यादी घ्यायला सांगितली होती आणि ती सायलीने पिशवीमध्ये ठेवलेली आहे। यादीप्रमाणे सायलीने बाजारामध्ये जाऊन किंवा दुकानात जाऊन काही वस्तू खरेदी केल्या, तसेच लाडू तयार करणे, ते बॉक्समध्ये ठेवणे, या सर्व गोष्टी आईच्या मदतीने किंवा आईने सांगितल्याप्रमाणे सायली करते। एवढी कामे करण्यासाठी तिला कोणकोणती कौशल्ये उपयोगी पडणार आहेत हे तुम्ही ही चित्रे पाहिल्यानंतर सांगू शकता। आनुवंशिकता, आपली उंची किती वाढते? वयाच्या 18 वर्षापर्यंत साधारणपणे आपली उंची वाढते, हे तुम्ही शिकला आहात। तुमच्या ओळखीतले 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे लोक आठवा, त्यांपैकी आई वडिलांपेक्षा खूप उंच किंवा खूप कमी उंचीचे असलेले किती लोक आहेत ते पहा। आपली उंची किती वाढते
हे पाहण्यासाठी आपण आपल्या ओळखीतले किंवा आपल्या माहितीतले माणसांची जर आपण निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येऊ शकते की त्यांच्या आईवडिलांपेक्षा त्यांची उंची किती जास्त आहे किती कमी आहे हे समजू शकते। आपले दिसणे, आपली अंगकाठी असे अनेक शारीरिक लक्षणे साधारणपणे आपल्या आईवडिलांसारखी असतात। एका कुटुंबातील लोकांमध्ये अनेक बाबतीत साम्य दिसून येते। आपली काही लक्षणे आपले आजी आजोबा, मामा मावशी किंवा काका आत्यांसारखी असतात। म्हणून कित्येक वेळा त्यांना भेटणारे पण पूर्वी आपल्याला कधीही न भेटलेले लोक अशा साम्यांवरून आपल्याला ओळखतात। आपल्या कुटुंबियांसारखी आपल्यामध्ये जन्मतःच अनेक लक्षणे येणे याला आनुवंशिकता म्हणतात। म्हणजेच आपले दिसणे असेल, आपली उंची असेल किंवा आपली तब्येत असेल, यामधील बऱ्याचशा गोष्टी या आपल्या आईवडिलांप्रमाणेच किंवा आजी आजोबा असतील, मामा मामी असतील, आत्या काका काकू या सर्वांच्यामधील काही काही गुण आपल्यामध्ये आलेले दिसतात आणि यालाच आनुवंशिकता असं म्हणतात। आपली अनेक लक्षणे आपल्या नातेवाईकांसारखी असली तरी जन्मतः आपल्यामध्ये कोणती लक्षणे आनुवंशिकतेने येतील किंवा कोणती येणार नाहीत यांवर कोणाचेही नियंत्रण नसते। म्हणजेच आपल्यामध्ये येणारी काही जी लक्षणे असतात ती आपल्या नातेवाईकांप्रमाणे असली तरी यातील कोणती लक्षणे आपल्यामध्ये आली पाहिजेत किंवा नाही आली पाहिजेत याच्यावरती कोणाचेही नियंत्रण नसते। म्हणजे ते आपोआपच येत असतात। वाचा आणि विचार करा। एका कारखानदाराने खूप मेहनतीने आपला व्यवसाय वाढवला होता। त्याचे 3 सहाय्यक होते। आपण थकलो की हा कारखाना सांभाळायला कोणाकडे द्यावा हे ठरवण्यासाठी त्याने एक प्रयोग करायचे ठरवले। त्यासाठी त्याने प्रत्येकाला 5 लाख रुपये दिले आणि त्या रकमेचे त्यांना पाहिजे ते करण्यास सांगितले। एका वर्षानंतर कारखानदाराने तिघांनाही बोलावून त्यांनी पैशांचे काय केले ते विचारले। मग पहिला सहाय्यक म्हणतो, तुम्ही दिलेले पैसे मी अगदी सुरक्षित ठेवले आहेत, माझ्याशिवाय ते कोणाच्या हाती लागू शकणार नाहीत, तुम्ही म्हणाल तेव्हा ते तुम्हाला आणून देतो। म्हणजेच या सहाय्यकाने मालकाने दिलेली रक्कम असते किंवा पैसे असतात ते सुरक्षित ठेवलेले असतात। त्यानंतर दुसरा सहाय्यक सांगतो, आपण वर्षातून एकदा आपल्या कामगारांना बोनस देतो, या वेळेला मी सर्वांना दुप्पट बोनस दिला आणि मेजवानीही दिली, आपले सर्व कामगार खुश झाले, माझ्याकडचे पैसे मी असे सत्कारणी लावले। म्हणजेच या दुसऱ्या सहाय्यकाने कामगारांना खुश केलेले असते। तिसरा सहाय्यक म्हणतो, तुम्ही दिलेल्या पैशातून मी एक अधिक चांगले मशीन आणले, त्यामुळे आपले उत्पादन 5 पटीने वाढले, शिवाय उत्पादनाचा दर्जा सुधारला म्हणून त्याला खूप मोठी मागणी येत आहे। 7-8 महिन्यातच जवळजवळ 25 लाख रुपये फायदा झाला। कामगारांना किंवा मजुरांना कॅन्टीनची गरज होती म्हणून 10 लाख रुपये वापरून मी कॅन्टीन बांधले। 5 लाख रुपये आपल्या कारखान्याच्या कामगार कल्याण निधीत टाकले। जुने मशीन लवकरच बदलावे लागणार आहे, शेवटचे 10 लाख रुपये त्यासाठी वापरावे असा विचार आहे। कारखानदाराने कोणाला आपला वारस केले हे तुम्ही ओळखले असेलच, या गोष्टीचे तात्पर्य काय? तिसऱ्या सहाय्यकाने खरे तर या मालकाचा जो व्यवसाय असतो त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी मशीन खरेदी केलेली असते आणि तो त्या पद्धतीने वाढही झालेली दाखवून देतो आणि या सर्व गोष्टींमुळे कारखानदाराने निश्चितच तिसऱ्या सहाय्यकाचेच वारस म्हणून नेमले असेल, कारण त्याने व्यवसाय वाढीच्या दृष्टीने पैशांची गुंतवणूक केलेली असते आणि त्यामुळे व्यवसाय सुद्धा वाढलेला दिसतो। या गोष्टीचे तात्पर्य असे की एखादी गोष्ट आपण कशासाठी करत आहोत आणि त्याचा फायदा काय होणार आहे या सर्व बाबींचा विचार करूनच केली पाहिजे। चांगला विकास होण्यासाठी अनेक कौशल्य शिकण्याच्या क्षमता आपल्याकडे आनुवंशिकतेने येतात। वाढीचे वय म्हणजे स्वतःच्या क्षमता ओळखण्याची आणि कौशल्य विकसित करण्याची संधी असते। कौशल्यांच्या आधारे स्वतंत्रपणे उपयोगी आणि समृद्ध जीवन जगण्याची तयारी होते। चांगला आहार, वाढीसाठी अन्नाची गरज असते हे तुम्हाला माहीत आहे, परंतु काही परिस्थितीत वाढीच्या वयात कुपोषणामुळे विविध अन्न घटक पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत, तेव्हा चांगला आहार मिळून जेवढी उंची झाली असती त्यापेक्षा ती कमी राहून जाते। वाढीचे वय गेल्यानंतर चांगला आहार मिळाला तरी त्याचा वाढीसाठी उपयोग होत नाही। आपल्या शरीराची चांगली वाढ होण्यासाठी चांगला आहार घेणं महत्त्वाचं असतं आणि ज्यावेळी आपले वाढीचे वय म्हणजेच 18 वर्षापर्यंत जर आपल्याला चांगला आहार मिळाला नाही तर आपली उंची किंवा आपली वाढ व्यवस्थित होत नाही। या गेलेल्या वयानंतर म्हणजेच 18 वर्षाच्या वयानंतर जरी आपल्याला चांगला आहार मिळाला तरी त्याचा आपल्या वाढीसाठी काही फायदा होत नाही। विकासाला पूरक अशा इतर गोष्टी, उत्तम विकास होण्यासाठी पौष्टिक अन्नाबरोबर पुरेशा व्यायामाची गरज असते। चांगला अभ्यास करण्याची तसेच कुठलेही व्यसन लागू न देणे याचीही दक्षता घ्यायला हवी असते।
छंद जोपासावेत, खेळ व इतर कौशल्यांमध्ये सहभाग घ्यावा अशी काळजी घेतल्याने प्रत्येकाचा चांगला विकास होतो. मुलगा असो वा मुलगी, प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा विकास करण्याची व स्वतःचे जीवन समृद्ध करण्याची समान संधी मिळण्याचा पूर्ण हक्क आहे. मी एक वेगळे व्यक्तिमत्व. तुमच्या वर्गात काही मुले मुली अभ्यासात पुढे असतात, तर काही खेळात पुढे असतात. काही छान गातात, तर काहींना नाटकात काम करणे छान जमते. प्रत्येक व्यक्ती इतर सर्वांपेक्षा वेगळी असते. आपली शारीरिक व मानसिक जडणघडण यांची इतरांशी तुलना होऊ शकत नाही. आपल्याला काय करायला आवडते व आपण कशाचा सराव करतो यातून आपले व्यक्तिमत्व विकसित होत असते. वाढीच्या वयात चांगले काय वाईट काय याचा सारासार विचार करायलाही आपण शिकतो. आपले व्यक्तिमत्व तेव्हाच चांगले म्हणता येते जेव्हा आपण चांगल्या विचारांप्रमाणे आचरण करतो. चांगले व्यक्तिमत्व आपण तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा आपण चांगल्या विचारांप्रमाणे वागत असतो. म्हणजेच एखादी गोष्ट चांगली आहे की वाईट आहे हे आपल्याला प्रथम समजायला हवे आणि चांगल्या गोष्टीप्रमाणे किंवा चांगल्या विचारांप्रमाणे जर आपण वागलो तर आपल्याला समाजामध्ये चांगले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. हे नेहमी लक्षात ठेवा. चांगली मूल्ये केवळ परीक्षेत लिहिण्यासाठी नसतात, तर ती आचरणात आणण्यासाठी असतात. म्हणजेच चांगले विचार हे फक्त लिहिण्यासाठी, परीक्षेमध्ये वापरण्यासाठीच नसतात, तर त्याप्रमाणे आपण वागलंही पाहिजे. या पाठामधून आपण काय शिकलो? जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपली उंची व वजन वाढते. बाळ लहान असते तेव्हा ते स्वतःची कुठलीच कामे करू शकत नाही. आपले आई वडील, शिक्षक व इतरांकडून आपण अनेक कौशल्ये शिकतो. एकाच कुटुंबातील लोकांमध्ये अनेक बाबतीत साम्य दिसून येते, तरीही प्रत्येक व्यक्ती इतर सर्वांपेक्षा वेगळी असते. जितकी जास्त कौशल्ये आपण आत्मसात करतो तितके आपले इतरांवर अवलंबून राहणे कमी होते. कौशल्यांच्या आधारे स्वतंत्रपणे उपयोगी आणि समृद्ध जीवन जगण्याची तयारी होते. या सर्व गोष्टी आपण आजच्या या पाठामधून शिकलो. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 5वी मधील परिसर अभ्यास भाग 1 मधील वाढ आणि व्यक्तिमत्व विकास हा पाठ अभ्यासला. धन्यवाद.